सारखी चक्कर येते का तुम्हाला? हो, म्हणजे दोन तीन वेळा तरी आली होती. असं प्रेग्नन्सीमध्ये एकसारखं चक्कर येणं बरोबर नाही. कसला स्ट्रेस घेतलाय का तुम्ही? स्ट्रेस स्ट्रेस असं नाही, दगदग झाली आहे बहुतेक. फार दगदग करू नका, आराम करायला हवा. डोळे पण खोल गेलेत तुमचे, झोपत नाही का तुम्ही वेळेवर? आराम करायला हवा तुम्ही या अशा दिवसात. हो मॅडम. मळमळ किंवा उलटी आल्यासारखं होतंय का? नाही. ठीक आहे, मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देते. ठीक आहे. इरा, हां हे घे प्रसाद घे. आजीने दिलाय. आजी? कोण आजी? अगं आदिपतींची आजी आणि चारुहास दादा भेटले होते मंदिरामध्ये. ऐक ना इरा, त्या दोघांनाही असं वाटतं बरं का या दोघांनी एकत्र यावं म्हणून. हो खरंय, पण काय फायदा आता त्याचा? काय फायदा म्हणजे? म्हणजे हे बघ, मला असं म्हणायचं होतं की काय म्हणायचं होतं आणि काय? नॅपकिन बघ कसा पडला इथे. काय नीट ठेवत नाही. अगं मला असं म्हणायचं होतं म्हणजे की तसं ताईला आणि जीजूंना दोघांना पण तसं वाटलं पाहिजे ना. हां, वाटेल ना मग. आणि वाटतंच त्यांना. आत्ता अक्षराचा फोन येईल बघ मला, आई आमचं भांडण मिटलं, सगळं छान झालंय म्हणून. आई फोन वाजतोय. घे घे, अक्षराचा असेल बघ. ताईचा नाहीये, बाबांचा आहे. बाबांचा आहे का? बरं बरं. हॅलो, काय हो, झाली का भेट? मिटलं का भांडण? झालं ना सगळं छान? विद्या, तू आधी हॉस्पिटलला ये. हॉस्पिटलमध्ये का? काय झालं? अगं अक्षराला घेऊन आलो इकडे. अगं बाई, काय झालं अक्षरा? चक्कर येऊन पडली ती. अरे देवा, पुन्हा चक्कर आली या मुलीला. का सारखी चक्कर येते काय कळत. अहो तुमच्या पायालाही लागलंय, कसं करताय तुम्ही? तुमच्या मदतीला आहे का कोणी तिथे आता? विद्या, अगं मदन आहे बरोबर, त्याच्याच गाडीतून आलोय आम्ही. तू ये लवकर. अगं तिच्याबरोबर कोणीतरी बाई माणूस हवं ना. ये तू, मी पत्ता पाठवतो तुला. हो हो हो. अहो पण तुम्ही ते तिकडे गेले. विद्या, अगं तू ये लवकर, आपण नंतर बोलू सगळं. हो हो हो, आले आले, लगेच निघाले. हं? आई 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 काय झालंय ताईला? म्हणजे ती तिकडे गेली होती ना, आणि मग आता ती हॉस्पिटलमध्ये काय? इरा, मला नाही माहिती, बाबांनी नाही सांगितलं ते एवढं सगळं. मला जाऊ दे, आणि मदन आहे तिथे सोबत हे त्यांच्या. बघ, मी काय म्हणते, मी येते तुझ्या बरोबर. हे बघ, नाही नाही, ऐक ऐक इरा, इरा, घरी कुणीतरी पाहिजे ना. सणावारी दार बंद करून घर जाणं बरोबर नाही येते, आणि इथे घरी कोणीतरी पाहिजे ना. मदन आहे तिथे, मी आलेच बाळा. हं, आले. मदन तिथे चांगलंय. थांबा थांबा. का कशा पायी थांबवताय? हा, कवा धरणं वाट बघायलोय सुनबाईंची. कुठं आहेत त्या? काय गाडीत बसले का काय? हा, आणि त्या सारंगने कुठं लावली आहे गाडी? ए सारंग, गाडी इथं. नाहीतर असं करूया, आपणच तिकडं जाऊया. हा चला चला, ए वाजवा रे वाजवा. हा चला. थांबा थांबा आई साहेब. का मास्तरीनबाई गाडीत नाही आहे. मग कुठं आहेत त्या? तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये. आधिपती यार, गप का झालास? कुठे आहे सुनबाई? कवा एकदा भेटतोय असं झालंय बघ. अधिपती बघितलं सा नव? ताईनं बघा सुनबाईच्या स्वागतासाठी केवढी मोठी तयारी केल्या. नाही म्हणजे सुनबाईच्या मनात जरी राग असला का नाही ताईबद्दल, तरी ताईच्या मनात लई प्रेम आहे बघा. अधिपती तुम्हाला माहित आहे, सुनबाईच्या आवडीचा स्वयंपाक बी करायला लावलाय बघा ताईनं. अन हा, ताई स्वतःच्या हाताने खीर बी करणार आहे. आता करणार सुनबाईंसाठी काही गोडधोड नका करायला.
इतक्या दिवसांनी सुनबाई घरला येतात, त्या घरच्या लक्ष्मी आहेत त्या. नाही आता आमच्या दोघींमध्ये कुरबुर झाली असल, पण काय आता घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागणारच. आपण अधिपती आम्ही ठरवलंय, या पुढं सुनबाई म्हणतील तसंच करायचं, त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होऊ द्यायचं. पण आहेत कुठं त्या, दुसऱ्या गाडीनं येतात काय? काय झालं? अक्षरा कुठे आहे? तिला आणायला गेला होता ना? नाही नाही, स्पेशल गाडीतून येणार आहे वाटतं सुनबाई. चला आपण गेट पाशीच उभं राहूयात. हा तू हो पुढं. ए वाजवा रे वाजवा. काय कोणीकडे जायची गरज नाही. मास्तरीन बाई काय माझ्याबरोबर आलेलं नाहीत आणि येणार बी नाहीत. अधिपती आई साहेब, थांब थांब. अक्षरा परत येणार नाहीये म्हणजे? तू तिला आणायला गेला होतास ना? हा? काय झालं काय तिथं? का तिथंही भांडलास तिच्याशी? आई हा नक्की भांडलाय तिच्याशी, हो ना? एवढी सोन्यासारखी बायको मिळाली आहे, तिच्याशी चांगलं वागता येत नाही, फक्त भांडायला येतो तुला. माझ्या डोसक्यात काय पाणी झालं नाही स्वतःहून सारखं त्यांच्या संग भांडायला. तुम्ही माझ्या डोसक्याची शीर उठू नका बडबड करून. माझं डोसकं फिरलंय आधीच. तुझं डोसकं काय कायमच फिरलेलं असतं. अक्षरा परत का नाही आली ते सांग मला. काय झालं? अधिपती सांग की कवा येणार सुनबाई? त्या कवाच येणार नाहीत आजी. बाबा, अक्षला आज जाऊन खूप वेळ झालाय, आपण जाऊयात का आतमध्ये? नको. मी कॉफी घेऊन येऊ तुमच्यासाठी. थांबा थांबा, मी आलोच. अरे अहो काय झालं अक्षराला? पुन्हा चक्कर आली या मुलीला. आई आणि तुम्हाला काय झालंय? अगं सगळं सांगतो. अक्षरा आत केबिन मध्ये, तू आधी आत जा बरं. पण तुम्हाला सोडायला अधिपती नाही आले का? तुम्ही तुम्ही अधिपतींना भेटायला गेला होतात ना? झाली का भेट? सगळं सांगतो. आपण घरी जाऊन बोलूयात का? तू आधी अक्षरा जवळ जा बरं. हो हो मी जाते अक्षरा. अहो पण मला नाही कळत की अधिपती कसे नाही आले तुमच्या बरोबर इथे. बाबा कॉफी घ्या. हाय हाय. मदन ना? हो हो. अरे अरे असू दे असू दे असू दे. थँक्यू. हा तू आणलंस ना यांना वेळेवर इथे. थँक्यू, खरंच थँक्यू. आई प्लीज डोंट बी फॉर्मल. आतमध्ये जा आधी तुम्ही, अक्षराजवळ थांबा, आपण नंतर निवांत बोलूयात. हो हो मी जा. अहो पण अधिपतींची भेट झाली ना तुमची? विद्या, आपण घरी गेल्यावर बोलू सगळं. हो हो तू आधी अक्षरा जवळ जा. हो मी जाते, भेटते. हा मी जाते. बाबा बसा तुम्ही, बसा बसा, रिलॅक्स. बाबा, हे अधिपती कोण आहेत? अक्षराचे मिस्टर. थँक्यू. थँक्यू म्हणालो मी. कॉफी आणलीस ना म्हणून. हां. बोला इराबाई. हॅलो मॅडम, काम फत्ते झालंय. आपलं ठरलं होतं तसंच केलंय सगळं. अरे वा, एक नंबर काम केले की तुम्ही. याचा योग्य मोबदला मिळेल तुम्हाला.
अशाच खबरा देत राहा आम्हाला. हो मॅडम. बाय द वे, अजून एक खबर आहे. कसली? ताई चक्कर येऊन पडली आहे आणि आणि काय? आणि हॉस्पिटलमध्ये तिला कोण घेऊन गेलंय माहिती आहे? कोण? मदन. मदन? हो मदन, ताईचा शाळेचा मित्र, एकदम बेस्ट फ्रेंड. अमेरिकेवरनं आलाय. तो भारतात आलाय ते आपल्या पथ्यावरच पडलंय. तोच तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आहे आणि खूप काळजी घेतोय तिची म्हणे. ठीक आहे, अशाच खबरा देत राहा आम्हाला. हो मॅडम. पण तेवढं मोठ्या मोबदल्याचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. तुमचा मोबदला तुम्हाला घरपोच मिळेल. मॅडम कोण आलंय तुमच्याबरोबर? मिस्टर आले असतील तर त्यांना आत बोलवा आता. नाही, मिस्टर नाही आले. अक्षू, आई, तू तू अगं हो, म्हणजे बाबांनी फोन केला मला म्हणून आले मी. अच्छा, बाबा पण ना कशाला बस तुला सांगितलं. आई, एवढं काही झालेलं नाहीये. आपण कोण? डॉक्टर, मी अक्षराची आई आहे. या, बसा बसा. काय ग, अशी कशी काय चक्कर आली तुला पुन्हा? चेहरा बघ कसा सुकलाय तुझा. आई अगं, खरंच काही झालेलं नाही एवढं. नाही कसं? स्ट्रेस घेतलेला दिसतोय तुम्ही. मी आता तुम्हाला काही गोळ्या आणि औषधं लिहून देते, त्या घ्या वेळेवर. एका आठवड्याने पुन्हा चेकअपला या. पुढच्या वेळेस ह्यांच्या मिस्टरांना घेऊन या. पण काही काळजी करण्यासारखं नाहीये ना डॉक्टर? आता तरी नाही, पण काळजी घ्यावी लागेल. एकसारखं चक्कर येणं बरोबर नाही. आराम आणि झोप व्यवस्थित झाली पाहिजे. एका आठवड्याने पुन्हा या तुम्ही. हो. प्रेम वगैरे सगळं दिखावा आहे. तिला तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाहीये. ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतं. हा तर उगाच आपलं मी ऐकून घेतो म्हणून काय वाटेल ते बोलू नका तुम्ही, राहू दे. मास्तरीनबाई, आमचा एवढा राग करणं शक्य नाही. पण तो इथे आलाय ना. अधिपती, अक्ष, ऑल गुड ना आता? बरं वाटतंय? मला बरंच वाटत होतं. बरंच वाटत होतं. मग अशी काय गंमत म्हणून चक्कर येऊन पडलीस? दगदग झाली रे म्हणून. तेच. पण आता जरा आराम कर. सुट्टी घ्यावं तर शाळेतून. बापरे, सुट्टी आणि अक्षरा? अरे शक्य आहे का? अरे जाऊ देत तिला शाळेत. घरात बसली ना तर आणखीन आजारी पडेल. त्यापेक्षा शाळेत गेलेली बरी. अरे शाळा म्हणजे तिचं टॉनिक आहे. ओ नाही, मग जा, पण काळजी घे. तसं मी आहे तुझ्या डोक्यावर बसायला आता. म्हणजे ब्रेकफास्ट केलास का, गोळ्या घेतल्यास का, जेवलीस का, आराम केलास का, सगळं विचारेन तुला अलार्म लावल्यासारखं. काही गरज नाही, मी घेईन स्वतःची काळजी. गरज नाहीये? बर, ऐकलं का काय म्हणते? माझ्यासारख्या चांगल्या गुणी मित्राची गरज नाहीये म्हणते हिला. तेव्हा हे ऐकण्यासाठी US वरून परत आलो का मी? हे ऐकण्याआधी कान फुटून बहिरा का नाही झालो मी? हे जमीन दुभंगून पातळात का नाही पडलो मी? अरे अरे काय, किती हा फिल्मीपणा. वो तो मेरे रग रग में है ना. मॅड, खरंच मॅड असतो.
मॅड, खरंच मॅड आहे. अक्ष, खूप बदलली आहेस ग तू. म्हणजे म्हणजे अशी शांत शांत झाली आहेस फार. अशी रडूबाई टाइप्स. शाळेत असताना अशी नव्हती नाही का? अचानक काय झालं? लग्न झालं. ओ, लग्न झालं. नाही, ती तर फारच मोठी चूक झाली. नशीब माझं लग्न झालेलं नाही अजून. म्हणजे लग्नाचा विचार वगैरे जरी केला ना तरी मला असं होतं एकदम. तू मॅड आहेस यात काही शंका नाही खरंच. आता कसं हसून बोललीस की असं छान वाटतं. पूर्वी असंच बोलायचीस तू. नाहीतर मगाशी चक्कर आली तेव्हा कसा चेहरा झाला होता तुझा, आठवतंय का? आजारी वगैरे पडत जाऊ नकोस ग. नाही रे. खाणं पिणं, डाएट, व्यायाम सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे. नाहीतर मी आहेच ना तुझ्या डोक्यावर बसायला. बाप रे, तू काय कोच वगैरे होणार आहेस का आता माझा? होईन की. मला इथे दुसरं काय काम आहे तसं? काय बाबा? मला आहे, पण मला खूप काम आहे. अरे आपण इथं बोलत काय उभं राहिलोय? घरात चला. अरे हो खरंच ना. चला चला मध्ये जेवून जा आता. हा नाही 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 काकू, आता जेवायला वगैरे नको. मी परत कधीतरी येईन ना. अरे संक्रांत आहे आज. छान पुरणाची पोळी केली आहे. चल चल थोडं खाऊन जा. हा चल. ग पुरणपोळी. काकू, पुरणपोळी खरंच वीक पॉइंट आहे माझा, पण आज नको. आज जरा उशीर झालाय. नंतर 4 वेळा जेवायला येईन. आता जरा घरी जा, आराम करा आणि काळजी घे ग तू. हो. चलो बाय, गुड नाईट. चला चल. हा सावकाश. हा या. सावकाश. काय झालंय आधिपती? काय झालंय सांगा की. हे बघा, बसा इथं. शांतवानी बसा. बसा इकडं आणि सांगा आम्हासनी. शांतवानी सांगा काय झालंय ते. काय नाही, तुमचं शब्द आणि तुमचा चेहरा वेगळं बोलतात. असं काय नाही आहे सर. खरं सांगा आम्हाला काय झालंय आधिपती. तुम्ही सुनबाईंना आणायला गेला होता ना? मग ते आला का नाही? हा, काय बोलले काय तुम्हाला? त्यांच्या घरचं कोणी काही बोललं काय? नाही, त्यांच्या घरचं कशाला काय कोण बोलते. मग झालंय काय? एवढं काय मनाला लागलंय तुमच्या? हा, काय नाही, असंच. आधिपती शपथ आहे तुम्हाला. सांगा आम्हाला खरं खरं काय ते सांगा. काय झालंय ते? पाहिजे तर आम्ही परत जातो त्यांच्याकडं, हात जोडतो, पाय धरतो त्यांचे. त्यांना या घरला परत यायला सांगतो. त्यांना आम्ही न गय नव. हा, मग आम्ही जातो की बाहेर. तुमचा संसार सुखाचा होऊ दे. जे काय करायला लागल ते करायला तयार होता. पण तुम्ही सांगा तरी काय झालंय? एवढा का चेहरा पडलाय तुमचा? हा, तुम्ही रडत का होता? हा, काहीतरी झालंय एवढं नक्की. सांगा आम्हाला काय झालंय ते. सुनबाई घरला परत यायला नाही म्हणल्या काय? बोला आधी. असं अहो, असं रडू नका. सणावाराला असं आसवं गाळणं बरोबर नाही. काय सणवार काय काय नाही, काय खरं नसते. म्हणजे काय नाही, काय नाही. आम्हाला कळलं असं बोला की हो. असं कोड्यात बोलून आम्हाला टेन्शन देऊ नका. सांगा बरं काय झालंय ते. सांगा की. तुमचं भांडण झालंय काय सुनबाईंशी? भांडण झालं असतं तर चाललं असतं. एक वेळ त्याने आमचा रागराग केला असता का नाही, मला चाललं असतं. कारण माणसाचं प्रेम असतं म्हणून माणूस भांडण काढतोय. पण आज आज काय? काय नाही. काय नाही मग एवढा त्रास कशापायी करून घ्यायलाय तुम्ही? बोला आधिपती, आमची शपथ मोडू नका. बोला. आईसाहेब, ते आम्ही बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. असं काय झालंय? नाही, काय काय झालं नाही. नसेलच म्हणा, भ्रम असेल तो आमचा. खोटंच असेल. म्हणजे माझं मन दुबळं झालं म्हणून मला ते तसं वाटलं असेल. मी जे काय बघितलं ते तसं नसणार. मास्तरीनबाई चांगले आहेत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. एवढं मला माहिती आहे. काय बघितलं तुम्ही? बघितलं म्हणजे दिसलं. काय दिसलं? नाही, नको आईसाहेब, काही विचारू नका. जाऊ दे. बोला की काय दिसलं ते.
काय जाऊ दे, कधीतरी डोळे दगा देतात की माणसाचे, आहे की नाही? आधिपती काय दिसलं ते सांगा तरी. आधिपती सांगा की काय दिसलं. काय नाही, आधिपती बेसावत क्षणी पकडलं तुम्ही आता आम्हाला. त्या मदनचा इशा आहे काय?